मोठी अपडेट समोर येते। ज्या कार्यकर्त्याला दत्ता भरणेंनी शिवीगाळ केली ते नाना गवळी सुप्रिया सुळेंसमोर बाजू मांडताना ढसाढसा रडले। सुप्रिया सुळेंनी त्यांची समजूत घातली। नाना गवळी हे सुप्रिया सुळेंचे कार्यकर्ते आहेत। दत्ता भरणेंनी त्यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समोर आला होता आणि त्यानंतर सुप्रिया सुळेंनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली। म्हणजे आपण कोणाची जागा घेतली नाही नॉर्मल आपण इथं ठेवलं आणि आपलं आपण पाहतोय दत्ता भरणे यांनी शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केला होता। त्यानंतर ज्या कार्यकर्त्याला दत्ता भरणेंनी या व्हिडिओमध्ये शिवीगाळ केली आहे ते नाना गवळी सुप्रिया सुळेंसमोर आपली बाजू मांडताना ढसाढसा रडल्याचं समोर येत आहे आणि सुप्रिया सुळेंनी त्यांची यावेळी समजूत घातली। नाना गवळी हे सुप्रिया सुळेंचे कार्यकर्ते असल्याचं या ठिकाणी समोर येत आहे। सोबत फिरणारे कार्यकर्ते सगळ्यांना बोलून घेऊन सांगायचं काय त्याच्याकडे काय त्याची लायकी आहे, कोण आहे, ते येणार आहेत का, तो मीच आहे इथं, ही अशी भाषा गेली कित्येक दिवसात होती। इथं बूथ मध्ये आम्ही स्लिप वाटत असताना उभं राहिला असता डायरेक्ट अचानक आले आणि मला धमकवण्याचा प्रयत्न त्यांनी समोरासमोर केला आणि बघून घेतो लोक अंगावर सोडणे ही भाषा त्यांनी चालू केलेली। अशा पद्धतीने ही भाषा तर मी उत्तर देणार होतो, पण एक महाराष्ट्राची संस्कृती म्हणून मी मान सन्मान राखतो। गावातली व्यक्ती म्हणून गेली की 15-20 दिवसापासून मी त्यांचा मान सन्मान राखतो आणि कार्य